पुढचा क्वेश्चन नंबर बघा. आहाहा! सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. भाऊ हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता इथं लय डोक्याला ताप आहे. पण लय भारी आहे. आकडे जरी मोठे असले तरी एक्झाम्पल लय सोपं आहे मित्रांनो आणि या प्रकारचं एक्झाम्पल आलं ना बाबा, 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 बाबा 3 पैकी 3 मार्क तुमच्या खात्यात एकदम जमा होणार. ओके. बघा काय इक्वेशन आहे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 हे इक्वेशन नंबर 1 आहे. दुसरं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके, इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन जर तुम्ही नीट बघितलं, आकडे जरी मोठे असले, तर ह्याच्यामध्ये एक गंमत-जंमत आहे. ती गंमत काय आहे बघा. एक्सचा 99 व्हायला आलाय, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट व्हायला गेलाय. वायचा 101 एक्सला आलाय, म्हणजे वायचा कोएफिशियंट एक्सला आलाय. म्हणजे इसकी टोपी उसके सर झालेला आहे. विषय एकदम गंभीर झालाय. पण सर खंबीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. काही मुलांना क्लिअर दिसत नाही असं म्हणतात. त्यांना जरा क्लिअर करू याच विषय. ओके, दिसायला लागले क्लिअर? ओके, ओके, ओके. चला. आता याच्यामध्ये बघा, आता मला काय करायचं अशा प्रकारचं जर इक्वेशन आलं, तर 3 स्टेप लक्षात घ्यायचं. बे व बे त्याला मी मराठीत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण काय करू? प्लस, मायनस, प्लसचं गणित. म्हणजे पहिलं काय करायचं 3 स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये ही जी 2 इक्वेशन असतील अशी, सरळ त्यांची डोळं झाकून ॲडिशन करायची. इक्वेशन 1 प्लस 2 करायचं. झालं आणि 1 प्लस 2 करून तुम्हाला एक नवीन इक्वेशन मिळेल त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतरची पुढची स्टेप इक्वेशन नंबर 2 मध्ये परत मायनस करायचं. प्लस झाला आता मायनस करायचं. मायनस म्हणजे काय? इक्वेशन नंबर 2 मायनस 1 करा किंवा 1 मायनस 2 करा आणि त्याच्यामधून तुम्हाला सबट्रॅक्शन करून एक नवीन इक्वेशन मिळेल त्याला नंबर 4 द्या. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिशन करून एक नवीन इक्वेशन मिळेल त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करून आणखी एक दुसरं नवीन इक्वेशन मिळेल त्याला इक्वेशन 4 म्हणायचं आणि तिसऱ्यामध्ये परत प्लस. भाऊ ऑलरेडी वरती प्लस केलं ना, आता कशाला परत प्लस करायची? परत प्लस म्हणजे हे जी 2 नवीन इक्वेशन तयार झाले 3 आणि 4 या दोघांची ॲडिशन करायची. ही ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. बघा कशी आहे. पहिली पायरी पहिली पायरी वापरूया, ॲडिशन करूया. ओके. बघा इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 दोघांची करायची ॲडिशन. दोघांना लिहून टाका इथं. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस इक्वेशन 2 ला उचलून लिहा इथं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 करून टाका ॲडिशन. 101 प्लस 99 200 लिहून टाकायचे बाबा 200x प्लस 101 प्लस 99 200 लिहून टाकायचं 200y आणि 499 प्लस 501 पुरे 1000. ओके. आता 200, 200 आणि 1000 सगळ्यांना 200 ने डिवाइड करू शकताय. मग लिहायचं 200 1 जा 200, 200 1 जा 200, 200 5 जा 1000. इक्वेशन नंबर 3 बन गया ना भाई साहब. ओके, इक्वेशन नंबर 3 बन गया. भाऊ माझी पहिली पायरी सक्सेसफुली डन. आता दुसरी स्टेप काय इक्वेशन 2 मायनस 1 दोघांची सबट्रॅक्शन. मग इथे 2 मधून 1 ला मायनस करा किंवा 1 मधून 2 ला मायनस करा. काय बिघडत नाही. 2 मधून 1 ला मायनस केलं पाहिजे असं काही नाहीये. कोणातूनही कोणालाही मायनस करा. ओके. आता बघा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करू आपण. तसं इथं लिहूयात आरामात. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. 2 मायनस 1. पहिला 2 ला लिहून टाका. बघा काय आहे? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 मायनस इक्वेशन नंबर 1 काय आहे? 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. चला आता 499. आता सबट्रॅक्शन करताना खाली जे इक्वेशन असतं भाऊ त्याची साईन चेंज होतात. आपल्याला माहिती आहे. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. आता 101 मधून 99 गेले राहिले 2x. 99 मायनस 101 बघा 99 मायनस 101 राहिले मायनस 2. मग इथं लिहायचे मायनस 2y आणि 501 मायनस 499 501 मधून 499 गेले 2 राहिले. 2 2 2 सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. मग इथं लिहायचं डिवाइड बाय 2 बोथ साइड. 2 1 जा 2 म्हणून x मायनस 2 1 जा 2 म्हणून y आणि 2 1 जा 2 म्हणून 1. इक्वेशन नंबर 4. भाऊ लक्षात घे. दोघांची ॲडिशन करून x प्लस y इज इक्वल टू 5 इक्वेशन 3 झालं. या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून दुसऱ्या स्टेपमध्ये
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. आता तिसरी स्टेप काय आहे? 3 प्लस 4 इक्वेशन 3 आणि 4 जे नवीन इक्वेशन तयार झालेत त्या दोघांची ऍडिशन करायची. इक्वेशन नंबर 3 काय बाबा? मग तसं लिहा. इक्वेशन नंबर पहिले लिहू आपण इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4. 3 प्लस 4 करा. चला पहिलं 3 ला उचला. 3 काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 5. इथं लिहायचं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि प्लस इक्वेशन नंबर 4 घ्यायचंय. 4 काय आपल्याकडं? x मायनस वाय इज इक्वल टू 1. ऍडिशन करा. x प्लस x 2x झाले. इथं लिहून टाका 2x प्लस वाय मायनस वाय कट झाले. 5 प्लस 1 6 झाले. x आपल्या जाग्यावर 6 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय x इज इक्वल टू 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू काय आली बाबा? 3 आली. x ची व्हॅल्यू 3 आली. आता y ची व्हॅल्यू काढायची एकदम सिंपल आहे. आता मी हे रफ करतो. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी x ची व्हॅल्यू आहे 3 याला तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा? इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा. कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकताय. पण शक्यतो 1, 2 मध्ये नका ठेवू कारण दोन्ही इक्वेशन खूप मोठे आहेत. कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. 3 आणि 4 दोघांपैकी कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवलं तर पटकन उत्तर मिळेल. आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवू. ओके प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे काय आहे मित्रांनो? इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. x ची व्हॅल्यू 3 आहे. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. y आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 3 ला करायचं बाय प्लस हे तिकडे गेला -3. y इज इक्वल टू 5 मधून 3 गेला 2 राहिले. संपला विषय मित्रांनो. y इज इक्वल टू 2 आलं. झालं. एकदम सोपं आहे. हे गणित जे आहे मित्रांनो आकडे बदलतील. सगळ्यात पहिलं गणित आजच्या लेक्चरमध्ये जे घेतलं होतं ना त्या गणितावर पण असा प्रश्न विचारला जातो. या प्रकारच्या गणितामध्ये कधी-कधी म्हटलं जातं x प्लस वाय ची व्हॅल्यू काढा. मग त्यावेळेस फक्त x प्लस वाय चीच व्हॅल्यू काढायची 5. कधी-कधी प्रश्न विचारला जाईल की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस वाय. मग त्यावेळेस x मायनस वाय चीच व्हॅल्यू काढायची. आणि जेव्हा सॉल्व्ह करा म्हटलं जाईल ना तेव्हा एवढा सगळा बाजार भरवायचा आहे. तेव्हा ह्या अशा प्रकारे सगळं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया.